आपल्या मुलांना संस्कार चांगले दिले पाहिजे. आपण कसे संस्कार दिले पाहिजे मुलांना तुम्हाला सांगतो, ऐका. काशी नगरीमध्ये जन्माला आलेले एक संत आहेत. त्यांनी आपल्या मुलाला किती सुंदर संस्कार दिले, ऐका. काशी नगरीमध्ये विश्वनाथाच्या पवित्र पावन असणाऱ्या त्या भूमीमध्ये जन्माला आलेले एक संत, संत कबीरदासजी महाराज. संत कबीरदासजी महाराज किती संस्कार दिले. संत कबीरदासजी महाराज असे महान संत होते, असे महान भगवत भक्त होते, ज्यांचा जन्म काशीमध्ये झाला. रोज सकाळी उठल्याच्या नंतर गंगेचं स्नान, विश्वनाथाचं दर्शन, असं जीवन कबीरदास बाबांचं होतं. गंगेचं स्नान, विश्वनाथाचं दर्शन, दुसरं काय असो की नसो, पण हे त्यांचं कधी चुकत नव्हतं. बरं, सर्व काही होतं त्यांच्या जीवनामध्ये, पण संतान प्राप्ती त्यांना झालेली नव्हती आतापर्यंत. विवाह होऊन बरेच दिवस झाले, पण संतान प्राप्ती झाली नव्हती. एक दिवस विश्वनाथाला म्हटले, हे महादेवा, हे शंकरा, तुझ्या कृपेनं एखादी संतान मला प्राप्त हो दे. तुझ्या कृपेने एखादी संतान मला प्राप्त हो दे. विश्वनाथाला म्हटले काशीच्या. भगवान विश्वनाथ प्रसन्न झाले. म्हटले, कबीरा, अरे तू एवढी माझी भक्ती करतोय, आतापर्यंत तुम्हाला काही मागितलेलं नाहीये, आज पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी मागतोय ना, तुला मी दिल्याशिवाय राहणार नाही, तुझी इच्छा पूर्ण होईल. तथास्तु म्हटले भगवान शंकर. तथास्तु म्हटले. रोज आपल्या नित्य नियमाप्रमाणे सकाळी कबीरदासजी महाराज एक दिवस उठले आणि उठल्याच्या नंतर गंगेला स्नानाला निघाले. गंगेला तर त्या गंगा स्नान करत असताना त्यांना एका कमळाच्या फुलावर एक मुलगी आणि दुसऱ्या फुलावर एक मुलगा त्यांना पाहायला मिळाला. कोणीतरी ते दोन मुलं सोडलेले होते त्या ठिकाणी. एक मुलगी आणि एक मुलगा पाहायला मिळाला. कबीरदासजी महाराज चालत चालत तिथपर्यंत गेले. अरे म्हटले, कोण आहे एवढा निर्दयी, कोण आहे निष्ठुर, की ज्यानं हे छोटे छोटे बालक सोडून दिले आहेत कमळाच्या फुलावरती. त्या लेकराला आपल्या हातामध्ये उचललं. पत्नीला आवाज दिला, अगं इकडे. काय झालं स्वामी? अगं इकडे इकडे, लवकर ये. हे पहा ना, किती सुंदर लेकरं आहेत, किती सुंदर मुलं आहेत. एका कमळावरती मुलगी आहे, एका कमळावरती मुलगा आहे. किती सुंदर लेकरं आहेत. आपण काय करूयात, ज्याचे आहेत त्याला हे देऊन टाकूयात. कोणी विसरला असेल, ज्याचे आहेत त्याला हे लेकरं देऊन टाकूयात. दोन्ही लेकरं कबीरदास बाबांनी आपल्या हातामध्ये घेतले. दोन्ही लेकरं हातामध्ये घेतले आणि संपूर्ण काशी नगरीमध्ये फिरायला लागले, दवंडी द्यायला लागले. ऐका हो ऐका, गंगेच्या किनाऱ्यावरती एक दोन बालक आम्हाला सापडलेले आहेत. गंगेच्या किनाऱ्यावरती प्रामाणिकपणानं दौंडी द्यायला लागले. दोन बालक गंगेच्या किनाऱ्यावरती आम्हाला सापडलेले आहेत. हे कुणाचे असतील त्यानं घेऊन जा, कुणाचे असतील त्यानं घेऊन जा. दौंडी द्यायला लागले. सगळेजण लोक येऊन बघायला लागले. काशीनगरीतले मुलीचं तोंड न्याहाळायचे, एकदा मुलाचं तोंड न्याहाळायचे. आपलं नाही म्हणायचे, आपलं तर घरी पाळण्यात, आपलं नाही म्हणायचे. लहानाले मुलं होतं, प्रत्येक जण आपापल्या घरात जाऊन चेक करायचं, आपले आहेत आपले आहेत. एकही व्यक्ती असा भेटला नाही की जो म्हणेल की हा मुलगा माझा आहे, ही मुलगी माझी आहे. एकही व्यक्ती असा भेटला नाही कबीरदास महाराजांना. मग काही लोक म्हटले, कबीरा, अरे प्रत्येक जण म्हणतोय
मुलगा आमचा नाहीये, प्रत्येक जण म्हणतोय मुलगी आमची नाहीये, तुलाच राहू दे ना, मग तुला तरी कुठं लेकरू बाळे, तुलाच राहू दे. कबीरदासजी महाराज म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही. काशी विश्वनाथाचा प्रसाद समजून त्या मुलाला आणि त्या मुलीला कबीर बाबांनी स्वतःच्या घरी आणलं. स्वतःच्या घरी आणलं. लेकराला खाऊ पिऊ घालायला लागले. रडायची छोट्या लेकरं, लहान लेकर रडायचे. कबीरदास बाबा त्यांची व्यवस्था करायचे, मधुकरी मागायचे, त्यांना खाऊ पिऊ घालायचे. असं करत करत लहानाचे मोठे झाले 2 लेकरं. ते एक मुलगा आणि एक मुलगी. आता थोडे मोठे झाल्याच्या नंतर नामकरण संस्कार करण्याचं ठरवलं. मुलाचं नाव ठेवलं कमाल आणि मुलीचं नाव ठेवलं कमाली. काय नाव ठेवलं? मुलाचं नाव ठेवलं कमाल आणि मुलीचं नाव ठेवलं कमाली. अशी नावं ठेवली लेकरांची. या कमाल त्यांनी काहीतरी विशेष कमाल करावी म्हणून तसे नावं ठेवले होते आणि त्यांनी केलंही तसंच. त्या नावाप्रमाणे त्या मुलांनी कमाल कमाली नाव ठेवलं. लहानाचे मोठे झाले, मुलं समजायला लागलं, कळायला लागलं, बोलता यायला लागलं, चालता यायला लागलं, सर्व काही समजायला लागलं त्या दोन्ही मुलांना. एक दिवस कबीरदास बाबांनी कमाल आणि कमालीला आपल्या समोर बसवलं आणि सांगितलं, बाळांनो एक काम करा, ज्यावेळेस साधू संत आपल्या घरी येतील ना, त्यावेळेस कधीही त्यांची सेवा करायला मागं पाहू नका. जेव्हा केव्हा साधू घरी येतील त्यांच्या सेवेमध्ये कशाचीही कमी पडू देऊ नका. ही शिकवण कबीरदास बाबांनी आपल्या मुलांना दिली, आपल्या मुलांना दिली. आम्ही कोणाच्या घरी जेवायला गेलोत की तिथं रांगोळीनं लिहिलेलं असतं, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. धार्मिक असेल तर तो लिहितो साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आणि एखादा अधर्मी असेल, साधू संत येती घरा खिडक्या दरवाजे बंद करा, नाहीतर मागच्या दरवाजानं घुसतील भराभरा. पण धार्मिक माणूस साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. कबीरदास बाबांनी सांगितलं, बाळा ज्या दिवशी साधू आपल्या घरी येतील, ज्या दिवशी संत आपल्या घरी येतील ना, त्या दिवशी त्यांची सेवा करायला कशाचीही कमी पडली नाही पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेव. काही हरकत नाही बाबा, तुम्ही म्हणताल तसं. कमाल कमाली महादेवाची भक्ती करायची, विश्वनाथाची भक्ती करायची. साधू संत भेटले त्यांना आदरानं नमस्कार करायचे. असे कबीरदास बाबांचे ते दोन्ही लेकरं लहानाचे मोठे व्हायला लागले. कबीरदास बाबांचे दोन्ही लेकरं लहानाचे मोठे व्हायला लागले. ऐका, एक दिवस असा आला की लांबून साधू संताची टोळी काशी नगरीमध्ये आली. साधू संताची टोळी, साधू संत फिरत असतात. साधू संतांची टोळी काशी नगरीमध्ये आली. सकाळी सकाळी भजन म्हणत म्हणत साधू संत आले. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवा व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन, बंधु सोय रे
सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. असं सुंदर भजन म्हणत, काकडा म्हणत, भोपळ्या म्हणत साधू संत दूरवरचा प्रवास करून काशीनगरीमध्ये आले. दिवसभर काशीनगरीची प्रदक्षिणा केली, भजन केलं. बिचारे थकले, पाय दुखायला लागले, हातपाय दुखायला लागले. साधू संताचे थकले, बिचारे थकले. आणि मग त्यांनी विचार केला, अरे सूर्यास्त झालेला आहे, सायंकाळची वेळ झालेली आहे. आता आपण विश्वनाथाच्या दर्शनाला जाऊयात, काशी विश्वनाथाची आरती पाहूयात आणि आपला आजचा मुक्काम काशीनगरीमध्ये करूयात. आजचा मुक्काम काशीनगरीत करूयात, असा विचार साधू संतांनी केला. सर्वजण विश्वनाथाच्या आरतीला आले. आरती झाली. जीव थकला भागला, भूक लागली होती, तहान लागली होती. साधू संत म्हटले, अरे आपल्याला भूक तहान लागली, विश्रांतीची गरज आहे आपल्याला. एखादा भगवत भक्त पाहून, एखादा महात्मा पाहून त्याच्या घरी आपण विश्रांतीला जाऊयात. त्याच्या घरी आपण विश्रांतीला जाऊयात. कारण साधू संताचं जीवन हे ग्रहस्थ्यावरती अवलंबून असतं. पहा, साधू संताचं जीवन कोणावरती अवलंबून असतं? जो गृहस्थी व्यक्ती, संसारिक व्यक्ती. कारण त्यांना लेकरं बाळ नसतात, पत्नी नसते स्वयंपाक बनवायला. मधुकरी मागून उदरनिर्वाह करायचा असतो. मधुकरी मागून स्वयंपाक बनवून देणार कोणी नसतं त्यांना. मधुकरी मागायला येतात, गृहस्थ्याच्या घरी येतात, तुमच्या आमच्या सारख्या घरी येतात आणि मधुकरी मागतात. अशा साधूला मधुकरी जर आपण दिली तर आपल्या जीवनामध्ये कधी अन्नधान्याची कमी आपल्याला पडत नाही. अन्नधान्याची कमी आपल्याला पडत नाही. आपण जर मधुकरी दिली तर जीवन हे मंगलमय बनत असतं. मधुकरीची परंपरा खूप जुनी आहे. मधुकरीची परंपरा. पण आता हातपाय थकले होते, मधुकरी मागण्या इतकी देखील ताकद राहील नव्हती. मग एक साधू म्हटला, अरे इकडे तिकडे कुठेतरी जाऊस तर एका महान भगवत भक्ताच्या घरी आपण जाऊयात. मला माहिती आहे या काशी नगरीमध्ये एक महान तपस्वी थोर साधू राहतात, त्यांच्या घरी आपण जाऊयात. कोण साधू आहे, कोण तपस्वी आहे? त्यावेळेस एक साधू म्हटला, संत कबीर. संत कबीर, महान भगवत भक्त असणारे संत कबीर, ज्यांची भक्ती पाहून काशी विश्वनाथ प्रसन्न झालेले आहेत, ज्यांच्या भक्तीला पाहून वृंदावनातला बाकी बिहारी कृष्ण कन्हैया प्रसन्न झालेला आहे, असे संत कबीरदासजी महाराज आहेत. संत कबीरदासजी महाराज. कबीर बाबांनी दोन्ही देवतांची भक्ती केलेली आहे. एक काशी विश्वनाथ आणि दुसरे भगवान श्री कृष्ण परमात्मा. वृंदावनात कबीरदासजी महाराज आलते त्यावेळेस त्यांनी तिथल्या भक्तीचं वर्णन केलेलं आहे. ऐका. कबीर कबीर क्या कहे, कबीर कबीर क्या कहे, जाओ यमुना के तीर, एक एक गोपिन के भाव में बह गए कोटि कबीर. गोपिकांच्या भक्तीचं वर्णन केलं कबीरदासजी महाराजांनी.
एवढी भक्ती करतात गोपिका, त्यांच्या भक्ती प्रवाहामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील. विश्वनाथाचीही भक्ती केली. असे असणाऱ्या कबीर बाबांच्या घरी आपण जाऊयात असा निश्चय साधू संतांनी केला. आले कबीरदास बाबाचं घर शोधत शोधत, विचारू लागले एकमेकांना, कबीरदास बाबांचं घर कुठे, कबीरदास बाबांचं घर कुठे. एकानं दाखवून दिलं ते घर कबीरदास बाबांचं. नगराच्या एकदम कडेला कबीरदास बाबांची कुटिया, कबीरदास बाबांची कुटिया. साधू संत आले. रात्रीची वेळ होती, रात्रीची वेळ होती. साधू संत आले आणि घरी आल्याच्या नंतर कबीरदास बाबांच्या 2 लेकरांनी पाहिलं की आपल्या दारात साधू आलेत. मुलांना काय शिकवण दिली कबीरदास बाबांनी हे सांगतोय. 2 लेकरांनी पाहिलं, कमालने पाहिलं आणि कमालीनं पण पाहिलं. कबीरदास बाबांचा मुलगा कमाल, कबीरदास बाबांची कन्या कमाली, दोघांनी पाहिलं. कमालीनं दारात रांगोळी काढली, बहिणीनं दारात रांगोळी काढली, भावानं हातपाय धुवायला पाणी दिलं आणि संतांना घरामध्ये बोलवलं. छोटूशी कुटिया कबीरदास बाबांची. त्या छोटूशा कुटियेमध्ये 20-25 साधू आले. साधू संत घरी आल्याच्या नंतर कबीरदास म्हटले, महात्मन काय सेवा करू तुमची, सांगा काय सेवा करू तुमची. आज माझं परम भाग्य की तुमच्यासारखे साधू आज माझ्या घरी आले. मला तुमच्या दर्शनाला येणं झालं नाही. माझं परम भाग्य, तुम्ही चालत चालत इथपर्यंत येण्याची कृपा केली आणि तुम्ही येऊन मला दर्शन दिलं. साधू संत प्रसन्न झाले, प्रसन्न झाले. साधू म्हटले, कबीर अरे खूप लांबून आलोत, थकून भागून आलोत, इच्छा आहे भोजन भोजन मिळावं तुझ्या घरी, आम्हाला इच्छा आहे. पत्नीकडे गेले, अगं साधू आलेत, काहीतरी स्वयंपाक बनव. पत्नी म्हटली, मालक किती दिवस झाले घरामधलं सर्व सामान संपलेलं आहे, एवढ्या साधू संतांना भोजन बनवावं एवढी सामग्री घरी उपलब्ध नाहीये. एवढ्या साधूला भोजन बनवावं एवढी सामग्री घरी उपलब्ध नाही. मग काय करायचं आता, धन घरी नाहीये आणि साधू तर उपवाशी गेले नाही पाहिजे, साधू तर उपवाशी गेले नाही पाहिजे. काय करायचं, साधू उपवाशी गेले नाही पाहिजे. अवघड परिस्थिती असती एखाद्या वेळेस, एखाद्याच्या जीवनात असा प्रसंग येतो, अशी परिस्थिती असते, जेवढी गरिबी असते की एखाद्या वेळेस घरी अन्न पाण्याची पण व्यवस्था होत नाही, अन्न पाण्याची पण व्यवस्था होत नाही. अतिशय गरीब परिस्थिती माझ्या कबीर बाबाची. परमार्थिक संपत्ती फार मोठी होती कबीरदास बाबांची, आर्थिक बाजू कमजोर होती कबीरदास बाबांची. ज्यावेळेस पत्नीला म्हटले स्वयंपाक बनव साधू संताला, त्यावेळेस ती बिचारी रडायला लागली. ती म्हटली, मालक अहो कुठून स्वयंपाक बनवायचा, घरचं सर्व सामग्री संपलेली आहे. 4-5 दिवस झालं मधुकरीवरती आपला उदरनिर्वाह चालू आहे. एवढ्या 20-25 साधूला भोजन कसं द्यायचं, कसं भोजन द्यायचं एवढ्या साधूला, कसं भोजन द्यायचं एवढ्या साधूला. साधू संत विश्रांती घेऊ लागले, विश्रांती घेऊ लागले. भूक लागलेली होती. विचारायचे कबीराला, कबीर अरे स्वयंपाक झाला का रे, भूक लागली आम्हाला. हा बाबा एक
थोड्या वेळामध्ये तुम्हाला स्वयंपाक होईल बाबा, थोड्या वेळामध्ये स्वयंपाक होईल. कबीरदास बाबा खाली बसले जमिनीवरती आणि विचार करू लागले, विश्वनाथा, अरे एवढ्या दिवसानंतर असे तपस्वी साधू, असे महान साधू माझ्या घरी आलेले आहेत आणि स्वतःहून ते मला म्हणतात की आम्हाला भोजन करायचे आणि त्यांना 4 घास खाऊ घालावं एवढं माझ्या घरी नाहीये. अरे साधू जर माझ्या दारातून उपवासी गेले तर धिक्कार असो या कबीरावरती, धिक्कार आहे या कबीराच्या जीवनावरती. या कबीराच्या दारातून साधू उपवासी जातील, धिक्कार आहे. डोळ्यातून टपाटपा अश्रू गळायला लागले कबीरदास महाराजांच्या, टपाटपा अश्रू गळायला लागले. मग करायचं काय? लेकरू कमाल कमाल कबीरदास बाबांकडे आला, पिताजी, माझ्यासारखा मुलगा असताना तुमच्या नेत्रामध्ये अश्रू, काही झालं तरी चालेल पण साधू दारातून उपवासी गेला नाही पाहिजे, साधू संत आपल्या घरून उपवासी गेले नाही पाहिजे, ते तृप्त होऊनच गेले पाहिजे, अशी व्यवस्था आपल्याला करायची, तृप्त होऊनच गेले पाहिजे. अरे बाळा, करायचं तरी काय, करायचं काय? कमाल गेला दुकानावरती, किराणा दुकानदाराकडे, अहो आमच्या घरी साधू आलेले आहेत, संत आलेले आहेत, काय करा, थोडीशी सामग्री त्यांच्या भोजनापुरती द्या, जे काय तुमचे पैसे होतील नंतर मी देऊन टाकेल आल्याच्या नंतर. दुकानदार म्हटला, अरे अगोदरची कित्येक दिवसाची उधारी तुझ्या वडिलांनी दिलेली नाही, किती दिवसापासून उधार सामान नेत आहेत माझ्या दुकानावरून, आता खूप झालं, आता इथून पुढं एक कण पण मी तुम्हाला उधार देणार नाही, एक कण पण उधार देणार नाही, खूप झाला आता. अहो असं करू नका, साधू आलेत आमच्या घरी, आमच्या दारातून जर साधू उपवासी गेले काय फायदा आमच्या जीवनाचा, काय फायदा आमच्या भक्तीचा? खरा देव प्रसन्न तेव्हाच होतो जेव्हा एखाद्या साधूच्या मुखामध्ये आपण 2 घास घालतो, जेव्हा एखाद्या ब्राह्मण देवतेच्या मुखामध्ये आपण 2 घास देतो, त्यावेळेस साधू भगवंत खरा प्रसन्न होत असतो. एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण, एक वेळेस देवाची सेवा जरी आपल्याला करणं झाली नाही तरी चालेल, पण वैष्णव, मुनी आणि विप्र या 3 लोकांची सेवा करायला कधी चुकायचं नाही. काय, या 3 लोकांची सेवा कधी करायला चुकायचं नाही, कारण आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला आशीर्वाद देणारे असतात. तुका म्हणे हे आशीर्वाद बळी, जाईल तो छळी नरकयासी. आशीर्वाद देणारे आहेत आपल्याला वैष्णव, मुनी, विप्र. विप्र म्हणजे ब्राह्मण देवता, आपल्याला आशीर्वाद देणारे आहेत. ब्राह्मण देवतेला कधी त्रास नाही दिला पाहिजे जीवनामध्ये. मुनी आहेत, त्यांना त्रास दिला नाही पाहिजे जीवनामध्ये. वैष्णव, वारकरी आहे एखादा, पंढरपूरचा वारकरी आहे, पंढरपूरचा वारकरी आहे, महिन्याला वारी करतोय पंढरपूरची, आला एखाद्या वेळेस गावात आपल्या, तो कधी उपवासी गेला नाही पाहिजे आपल्या गावातून, तो कधी आपल्या दारातून उपवासी गेला नाही पाहिजे. यांचा आदर सत्कार केला तर तुकोबराय म्हणतात हे आशीर्वाद देतात, आणि यांचा छळ जर केला तर तो व्यक्ती नरकाला जातो. साधू संताचा छळ जीवनामध्ये केला नाही पाहिजे. भगवंताची तृप्ती केव्हा होते माहितीये का? ज्या वेळेस एखादा घास आपण साधूच्या मुखामध्ये भरवतो, एखादा घास आपण ब्राह्मणाच्या मुखामध्ये भरवतो, त्यावेळेस भगवंताची तृप्ती होत असते. देवाला दिल्याच्या नंतर देव तेवढा प्रसन्न होत नाही. देवाला दिल्याच्या नंतर देव तेवढा प्रसन्न होत नाही.
त्याच्याही पेक्षा देव जास्त प्रसन्न होतो ब्राह्मण देवतेच्या मुखामध्ये 2 घास जर आपण भरवले तर देव प्रसन्न होतो. नाव घेताच आले देव बापा. देव काय म्हणतो आहोत, 2 देव आले. देव स्वतः म्हणतो माझं मुख म्हणजे ब्राह्मण देवता आहे. खायचं असल्यावर कुठं टाकावं लागतं, मुखामध्ये टाकावं लागतं ना. जेवण करताना का कानामध्ये घास टाकतो का आपण? कानात घास टाकतो का नाकामध्ये टाकतो? जेवण करायचं असल्यावर घास मुखामध्येच टाकावं लागतो. मुखामध्ये घास टाकल्याच्या नंतर ते आपल्या पोटामध्ये जातं आणि मग आपल्याला तृप्ती होते. तसं भगवंताचं मुख आहे. भगवंताचं मुख कोण आहे? ब्राह्मण देवता आहेत. भगवंताचं मुख आपले बिट्टू देव आहेत. भगवंताचं मुख आपले आबा देव आहेत. भगवंताचं मुख आपले काय नाव आहे देवाचं? दत्तराव देव आहेत. हे देवाचं मुख आहे. यांना दिलं म्हणजे देवाच्या मुखामध्ये जात असतं महाराज. पण आजकाल लोक काय गरज नाही म्हणे, लग्न असंच लावू, एखादं कार्य करायचं असलं असंच करूत म्हणाले. काय गरज नाही ब्राह्मण देवतेची. जायला पाहिजे महाराज. आता मी एवढ्या कथा करतो, एवढे कीर्तन करतो, पण आज 5 वाजता जन्मपत्रिका काढायला देव बाप्पाच्याच घरी गेलो. साधू घरी आले. कबीर म्हटले साधू उपवाशी नाही गेले पाहिजे आपल्या दारातून. काय करायचं कमाल, काय करायचं कमाल? दुकानावरती गेला, दुकानदार उधार द्यायला तयार नाही. कमालनं डोळ्यानं सगळ्या दुकानाचं निरीक्षण केलं. कुठं काय ठेवलेलं आहे, कुठं तांदूळ ठेवलेले आहेत, कुठं गहू ठेवलेले आहेत, कुठं तेल ठेवलेलं आहे, कुठं चटणी ठेवलेली आहे. सगळं दुकानाचं निरीक्षण कमालनं केलं. दुकानदाराला बोलत असताना सगळं निरीक्षण केलं. दुकानाच्या कोणत्या साईडला खिडकी आहे सगळं निरीक्षण केलं. कमाल आला घरी. बाबा तो दुकानदार म्हणतोय अगोदरची उधारी द्या, नंतर घेऊन जा दुसरं सामान. असं देत नाही, अगोदरची उधारी द्या. बाळा अगोदरची उधारी देण्याकरता आपल्याकडे एक नया पैसा पण नाही. कुठून देणार आपण त्याची उधारी? बाबा मग एक काम करूयात, तुम्ही ऐकताल का? एक काम करूयात आपण. साधू संत उपवाशी गेले नाही पाहिजे दारातून, कारण तुम्हीच सांगितलं आहे बाबा कोणतीही परिस्थिती असो साधूची सेवा करायला चुकू नको म्हणून तुम्हीच मला लहानपणी असा सुंदर असा संदेश दिलेला आहे. मग एक काम करायचं, दुकानदार आपल्याला उधार देत नाही कारण त्याचे पहिले पैसे आपण दिलेले नाहीत आणि आता नवीन सामान आणायला आपल्याकडे पैसे नाहीत. बाबा काय करायचं? बाबा रात्रीच्या वेळी दुकानामध्ये जायचं आणि चोरी करून सामान आणायचं, साधू संताला जीव घालायचं. मग पुन्हा जे काय दंड आपल्याला मिळेल ते मी भोगायला तयार आहे बाबा. जे काय दंड मिळेल ते भोगायला तयार आहे. कळू द्यायचं नाही चोरी कोणी केली. रात्रीच्या वेळी जायचं. दोघे जण रात्रीच्या वेळी दुकानामध्ये आले. कमालला खिडकी माहिती होती, खिडकीतून आत प्रवेश केला कमालनं. कमाल आत आल्याच्या नंतर पाहायला लागला कुठं काय ठेवलेलं आहे. कबीरदास बाबा खिडकीच्या बाहेर होते. बाबा भरपूर सामग्री आहे बाबा, चिंता करू नका, साधू संत तृप्त होतील, मी एक एक देतो तुमच्याकडे खिडकीतून, तुम्ही घेत राहा बाबा. भरपूर सामग्री आहे दुकानात, कशाची कमी नाही बाबा. एक एक सामग्री दुकानातली कमाल जमा करायला लागला. चोरी करणं पाप आहे, पण त्याची शिक्षा भोगायला पण मी तयार आहे, असं कमालचं म्हणणं होतं. अपराध केल्यावर शिक्षा भोगायला तयार आहे, असं कमालचं म्हणणं होतं.
कमाल बिचारा एक एक सामग्री जमा करायचा, पिशवीमध्ये टाकायचा आणि कबीरदास बाबांकडे द्यायचा. एक एक सामग्री जमा करायचा, पिशवीमध्ये टाकायचा, बाहेर उभा असणाऱ्या कबीरदास बाबांकडे टाकायचा. खिडकी छोटी होती, खिडकी तोडण्यात आली, एका शस्त्राने खिडकी तोडली आणि सामग्री जमा करत असताना एकावर एक ठेवलेले सामग्रीचे डब्बे होते, किराण्याचे डब्बे होते. कमालच्या हाताने एक डब्बा खाली पडला, मोठ्यानं आवाज झाला, झोपलेला दुकानदार जागा झाला. अरे कोण आहे, कोण आहे? चोर चोर, पकडा पकडा. असं म्हटल्याच्या नंतर कबीर बाबा म्हटले, अरे कमाल, बाहेर ये लवकर बाळा, दुकानदार जागा झालाय, बाहेर ये लवकर, बाहेर ये. आलोच बाबा, आलो, हे घ्या सामान. कमाल छोटीशी खिडकी होती, आत यायला अवघड गेलं नाही त्याला, पण जायला मात्र कठीण जाऊ लागलं. खिडकी पशी जी थप्पी होती सामग्रीची ती खाली झाली, खिडकी उंच झाली. कमालला वरती चढता येत नव्हतं. कमालनं अर्ध शरीर बाहेर काढलं, आपलं मुंडक बाहेर निघालं फक्त खिडकीच्या, बाकी शरीर दुकानात राहिलं. दुकानदार आला, बरोबर पाय पकडले, पाय पकडले. कबीरदास बाबा बाहेर ओढतात कमालला, दुकानदार आत ओढतोय. कबीरदास बाबा बाहेर ओढतात, दुकानदार आत ओढतोय. बाबा आता मी वाचू शकत नाही बाबा, माझे पाय धरलेले आहेत. एका दोरीनं पाय बांधून टाकले त्या दुकानदारानं, कमालचे पाय बांधून टाकले. बाबा माणसाची ओळख चेहऱ्याहून असते बाबा, माणसाची ओळख चेहऱ्याहून असते. माझा चेहरा या दुकानदाराला जर दिसला नाही तर चोरी कोण केली हे कळणारच नाही. माझा चेहरा जर दुकानदाराला दिसला नाही तर चोरी कोण केली हे कळणार नाही. मग काय करायचं कमाल? तुला पकडलं म्हणल्यावर तुझा चेहरा दिसणार कमाल? नाही बाबा, आतापर्यंत या काशी नगरीमध्ये एकही कलंक आपल्या घरावरती लागलेला नाही, कोणतीही चोरी आपल्या जीवनात आपण केलेली नाही बाबा. माझ्या चेहऱ्यावरून माझी ओळख आहे बाबा. माझं संपूर्ण शरीर आत आहे दुकानामध्ये, फक्त मस्तक बाहेर आहे बाबा. तुमच्या हातातल्या शस्त्रानं शिरच्छेद करा माझा. दुकानदाराला ओळख पटणार नाही. दुकानदाराला जर ओळख नाही पटली तर बाबा तुमचं नाव बदनाम होणार नाही. आणि दुकानदारानं जर मला पाहिलं तर अख्ख्या काशी नगरीमध्ये तुमचं नाव बदनाम होईल बाबा. लोक म्हणतील, अरे त्या कबीराचा मुलगा, कबीराचा मुलगा चोर निघाला, कबीराचा मुलगा चोर निघाला, कबीराचा मुलगा चोर निघाला. मागचा पुढचा विचार न करता मुलाचा शिरच्छेद केला, मस्तक आपल्या हातामध्ये घेतलं. कबीरदासजी महाराज घरी आले, सामग्री घेऊन दुकानदारांना आत वडलं धड. दुकानदार पाहतोय तर मस्तकच नाहीये त्याला. दुकानदार पाहतोय मस्तकच नाही. अरे चोर सापडला, चोर तर सापडला, पण याचं मस्तक काय झालं? चेहऱ्यावरून ओळख असते, चेहऱ्यावरून ओळख असते. संत कबीर बाबा घरी आले. घरी आल्याच्या नंतर एका हातामध्ये किराण्याची पिशवी आणि एका हातामध्ये एकुलत्या एक लेकराचं मस्तक एका हातामध्ये होतं. लेकराचं मस्तक हातामध्ये होतं. असा हात माग होता एक, ज्या हातामध्ये मस्तक होतं तो हात माग होता. किराण्याची पिशवी समोर होती आणि पत्नीला म्हटले, हे घे किराणा. मध्यरात्रीची वेळ झाली होती. साधू संताला जेवायला उशीर झाला होता. साधू म्हटले, कबीर आम्ही सकाळी जेवण करूयात, आता तू स्वयंपाकाची तयारी कर. आम्ही पाणी पिऊन झोपलोय तर आम्हाला सध्या भूक नाहीये. किराण्याची पिशवी मध्यरात्रीच्या वेळेला आपल्या पत्नी समोर केली. माय म्हटली, मालक त्या दुकानामध्ये चोरी करायला तुम्ही दोघे जण गेला होतात. त्या दुकानामध्ये चोरी करायला तुम्ही दोघे जण गेला होतात.
माझा कमाल तुमच्या सोबत आला होता ना, कुठे माझा कमाल, कुठे माझा कमाल? अगं आहे, कमाल आहे, चिंता करू नको. स्वयंपाक बनव साधूला, चिंता करू नको, कमाल आहे. स्वयंपाक करायला लागली माय. कबीर बाबा उभे आहेत, पत्नी स्वयंपाक करते. स्वयंपाक करत करत नेत्रातून अश्रू वाहू लागले. कमाल कुठे माझा, कमाल कुठे माझा, माझा कमाल कुठे? माझं एकुलते एक लेकरू कुठं आहे? कुठे सोडलं माझ्या कमालला? खरं सांगा, माझा कमाल कुठे आहे? डबडबल्या नेत्रानं कबीरदास बाबा म्हटले, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी खूप मोठा अपराधी आहे, मला क्षमा कर. मालक झालं काय? अगं ज्या दुकानामध्ये चोरी करण्याकरता कमाल दुकानात उतरला होता, खिडकीमधून कमाल दुकानात उतरला. माझ्याकडे स्वयंपाकाची सामग्री दिली कमालने आणि तो आतमध्ये राहिला. दुकानदार धावत पळत आला, कमालला त्यानं पकडलं आणि कमालनं मला सांगितलं, बाबा माझी ओळख पटू नये, तुमचं नाव बदनाम होऊ नये म्हणून शिरच्छेद करायला सांगितला कमालनं मला. हे बघ, त्याचं मस्तक आहे माझ्या हातामध्ये. त्यावेळेस पत्नी म्हटली, एवढा सद्गुणी मुलगा आपल्या नशिबी आला, एवढा चांगला मुलगा आपल्या नशिबी आला. काशी विश्वनाथाची फार मोठी कृपा आहे आपल्यावरती. तुम्ही मुलाला लहानपणी शिकवण दिली होती की साधू संत घरी आल्याच्या नंतर प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल, पण साधू घरातून उपवाशी गेला नाही पाहिजे. कमालनं तुमचे ते शब्द लक्षात ठेवले मालक, आणि आज साधू संताच्या भोजना करता स्वतःचे प्राणत्याग केले, पण सर्व किराणा उपस्थित केला कमालने, सर्व किराणा घरी आणून दिला. स्वयंपाक बनवायला लागली. सकाळची वेळ झाली. दुकानदार उठला आणि दुकानदारानं राजाला बातमी कळवली. राजाला सांगितलं, राजेसाहेब रात्रीच्या वेळी माझ्या घरी येऊन एका चोरानं चोरी केली, पण त्या चोराची ओळख पटत नाही राजेसाहेब, त्या चोराची ओळख पटत नाही, मस्तक नाही त्याला, फक्त धड आहे राजेसाहेब, काय करायचं? राजा म्हटला, द्या सुळावर त्याला सुळावरती द्या म्हटला. चोरी केली, धड का असना, मेलेलं का असना, शिक्षा द्या त्याला. गावातल्या चौकामध्ये सुळावरती लटकवण्यात आलं कमालला. मस्तक घरी होत, मस्तक घरी होत. साधू संताचा स्वयंपाक सकाळी चालू झाला. स्नान संध्या साधू संतांची झाली. विश्वनाथाचं दर्शन केलं साधू संतांनी आणि कबीराला म्हटले, कबीर आता आम्ही सहन करू शकत नाहीत, आम्हाला भूक लागली. कबीर बाबा म्हटले, हा जेवायला झालेला आहे, बसा सर्वजण. त्या कमालची एकुलती एक बहीण असणारी कमाली, तिनं साधू संतांच्या ताटाभोवताल सुंदर रांगोळ्या काढल्या, सुंदर समया लावल्या, सुंदर पुष्पांचं आसन त्यांना बसण्याकरता केलं. साधू संत तृप्त झाले, जेवून तृप्त झाले साधू संत. आणि तृप्त झाल्याच्या नंतर कबीराला साधू म्हटले, कबीर आता आम्ही येतो, आता येतो आम्ही. कबीर बाबा म्हटले, तुमच्या जेवणाला थोडा उशीर झाला माझ्यामुळं, क्षमा असू द्या साधू, क्षमा असू द्या. असंच माझ्या घरी येत राहा, असंच माझ्या घरी येत राहा, मी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करत राहील, असंच माझ्या घरी येत राहा. आता साधू संत काशी नगरीमधून पुढच्या प्रवासाला निघाले आणि सोबत कबीरदासजी महाराज निघाले. त्यांना वाट लावण्याकरता कबीरदास महाराज निघाले. साधू संत भजन करत निघाले. आता साधू संताची दिंडी निघाली काशी नगरीच्या बाहेर जाण्याकरता. साधू निघाले. एका चौकामध्ये साधू संतांना दृश्य पाहायला मिळालं.
की एक प्रेत चौकामध्ये लटकलेला आहे, त्याला मस्तक नाहीये, ते दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नसून कमालचं होतं, सुळावरती देण्यात आलं. मस्तक घरी होतं, मस्तक घरी होतं. चरित्रामध्ये असं वर्णन आहे कबीर बाबाच्या, ज्या वेळेस साधूची दिंडी त्या धडापासून जाऊ लागली, लटकवलेल्या त्या कमालापासून जाऊ लागली, ऐका, साधूची दिंडी पाहून त्यानं दोन्ही हातांनी नमस्कार केला. साधूला दोन्ही हातांनी नमस्कार केला. साधू आश्चर्यचकित झाले, म्हटले, अरे याला शिर नाहीये, याला मस्तक नाहीये, हा मृत असताना आपल्याला नमस्कार करतोय, मृत असताना नमस्कार करतोय. विश्वनाथाची शक्ती एवढी, शिरच्छेद झालेला असून देखील कमाल जिवंत होता. कोण आहे हा कबीरा? मुलगा कोण आहे हा? कोणाचा मुलगा आहे हा? अरे यानं असा कोणता अपराध केला होता, एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी शिक्षा याला मिळाली? त्या काळामध्ये चोरी करणं म्हणजे फार मोठा अपराध होता. आता सध्या चोरीला तेवढं विशेष महत्व दिले जात नाही. चोरी करणं म्हणजे फार मोठा अपराध होता, फार मोठा अपराध. कोण आहे हा? आम्हाला नमस्कार करतोय, कोण आहे हा? कबीरदास बाबा डबडबल्या डोळ्याने म्हटले, महात्मन, हे साधू, काय सांगू तुम्हाला माझ्या जीवनातली परिस्थिती, काय सांगू तुम्हाला माझ्या घरची परिस्थिती. घरी तुमच्या भोजनाकरता किराणा उपस्थित नव्हता, म्हणून रात्रीच्या वेळेला आम्ही दोघं बापले किराणा दुकानामध्ये गेलोत आणि चोरून सामान आणलं. चोरून सामान आणत असताना दुकानदार जागा झाला, त्यानं कमालचे पाय पकडले आणि माझा कमाल मला म्हटला, बाबा, तुमचं नाव काशीनगरीमध्ये खराब झालं नाही पाहिजे म्हणून माझा शिरच्छेद करा. त्याचा शिरच्छेद केला. हे महात्मन, हे साधू, हे लटकलेलं जे दिसतं ना तुम्हाला, हे माझ्या कमालचं शरीर आहे. साधू म्हटले, कबीरा, अरे एवढा त्याग आमच्या करता, एवढा मोठा त्याग आमच्या करता. अरे तुझ्यासारखा महात्मा आम्ही आतापर्यंत पाहिला नाही, तुझ्यासारखा संतांवरती प्रेम करणारा महात्मा आतापर्यंत पाहिला नाही, आतापर्यंत पाहिला नाही. कबीरा, तुझी भक्ती साधारण नाहीये, तुझी भक्ती साधारण नाहीये. फार मोठा भगवत भक्त आहेस कबीरा. घरी ठेवलेलं जे मस्तक आहे ना, जा घेऊन ये. राजा जमा झाला, दुकानदार हे जमा झाले त्या ठिकाणी. दुकानदार जमा झाला, त्यावेळेस तो देखील आश्चर्यचकित झाला. तो म्हटला, कबीरा, अरे एवढा मोठा त्याग साधू संताच्या भोजनाकरता करणारा तू पहिला आहेस, पहिला आहेस. मस्तक आणलं आणि साधू संत म्हटले, कबीरा, तुझी भक्ती एकदम खरी आहे, आम्हाला माहिती आहे. मस्तक मस्तकाच्या ठिकाणी जाऊन ठेव, हे परत जशाला तसं होईल असं आम्ही सांगतोय तसं कर, हे परत जशाला तसं होईल. त्या ठिकाणी मस्तक नेऊन ठेवलं. कमाल पुन्हा जशाला तसा जिवंत झाला, पुन्हा जशाला तसा जिवंत झाला. असे सुंदर संस्कार कबीरदास बाबांनी आपल्या मुलांना दिले होते. एवढा त्याग करण्याची आपल्याला गरज नाहीये, एवढा त्याग करण्याची आपल्याला गरज नाही. विचार करा, साधू उपवाशी जाऊ नये म्हणून कबीर बाबाच्या मुलानं स्वतःचा शिरच्छेद करून घेतला, स्वतःचा शिरच्छेद करून घेतला. आम्हाला पाहायला मिळतं, आम्ही जर कुठे गेलो चहा प्यायला, ती माय म्हणते, अय पिंट्याचा 5 रुपयाचं दूध घेऊन ये, महाराजांना चहा करायचा आहे. ते म्हणते, जाय, मी नाही आणणार. ही आपल्या आई वडिलांची शिकवण मुलांना असेल तर मुलं साधू सेवा करायला मागं पाहत नाहीत, साधू सेवा करायला मागं पुढं पाहत नाहीत.